ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। एपीएमसीमध्ये घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत। काही दिवसांपूर्वी एपीएमसी परिसरातील जनता मार्केटमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरीची घटना घडली। चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 17 लाख किमतीचा मुद्देमाल चोरीला नेला। या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्यांना शोधून ताब्यात घेतले आणि आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला। 3 आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे। नवी मुंबई पोलीस आणि विशेषतः क्राईम ब्रांचचे प्रॉपर्टी ऑफेन्स कमी करावे आणि झालेले प्रॉपर्टी आपण डिटेक्ट करावे याबद्दल आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत। 14 जुलैची घटना आहे एपीएमसी परिसरातली। साजन मोबाईल इलेक्ट्रिक शॉप आहे आणि त्या ठिकाणी घरफोडी झाली होती आणि घरफोडीमध्ये बराचसा मुद्देमाल साधारणतः 17,19,19,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या मुद्देमालाच्या चोरीबद्दल 281/2024 BNS जो नवीन कायदा 331 कलम 305 एपीएमसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। क्राईम ब्रांचचे जे नवी मुंबईचे पथक आहे सेंट्रल युनिटचे PI शिंदे आणि आमचे ACP कांडगे क्राईम ब्रांचचे यांनी तपास सुरू केला। सतत 6 दिवस तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातले जे काही तिथले रेकॉर्डवरचे आरोपी असतील इन्फॉर्मंट असतील त्यांच्या सहाय्याने तपासात त्यांनी 3 संशयित इसमांना तुर्भेच्या एरियामधनं ताब्यात घेतलं। 27 तारखेला त्या ठिकाणकडनं सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व 101 मोबाईल फोन, 26 स्मार्ट वॉचेस आणि 10 इयरबड असे 100% मुद्देमाल जो आहे तो आपण रिकव्हर केलेला आहे। तीनही आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे आहे। आरोपी हे लोकल आहेत आपल्या इथले। त्यातल्या एका आरोपीवर मुंबई आणि खारघरमध्ये साधारणतः 12 गुन्हे दाखल आहेत आणि एका आरोपीवरती 1 गुन्हा सानपाड्यात दाखल आहे। 3 तारखेपर्यंत म्हणजे यांना 8 दिवसाची पोलीस कोठडी सध्या मिळालेली आहे। 17,09,000 19,000 17,19,000 एका आरोपीवर 12 गुन्हे ऑलरेडी आहेत आणि बाकीचे वेगवेगळे जणांवर असू शकतात। वारंवार अशा प्रकारची हिंमत कशी होती? म्हणजे अनेक गुन्हे दाखल होऊन पण ती गुन्हेगाराची सायकोलॉजी आहे। आपलं काम आहे कायदा पूर्ण प्रभावीपणे राबवणे। आता आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यामध्ये BNSS सेक्शन 111 112 पण आहे। जे आरोपी रिपीटेड ऑफेंडर असेल जी मोकाची तरतूद होती तशा टाईपची तरतूद नवीन कायद्यामध्ये पण झालेली आहे। त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे पण आम्ही तशा लोकांवरती यावेळेस कारवाई करू। या संदर्भामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी एकच माणूस अनेक गुन्हे करत असेल तर त्याच्यावर काही कायम स्वरूपी आता याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तो पहिली गोष्ट तर बेल आउट झालेला आहे सगळ्या याच्या बेल कॅन्सल करू आणि हा मॅक्झिमम टाइम त्याला जी मॅक्झिमम पनिशमेंट आता 111 कलम लावल्यानंतर येईल मॅक्झिमम पनिशमेंट पर्यंत तो जेलमध्ये राहील आणि पुन्हा बाहेरच येणार नाही असे गुन्हे करायला अशी अरेंजमेंट जी आहे ती आम्ही कायद्याने करू। 12 जे गुन्हे आहेत हे चोरीचेच आहेत? सगळे चोरीचे घरफोडीचे आणि 1 रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये। आणखी 2 जे आहेत उर्वरित त्यातल्या एकावरती गुन्हा आहे 1 सानपाड्याला आणि एकावरती अजूनपर्यंत काही डिटेल्स मिळाले नाहीत गुन्ह्याचे। पण आम्ही बाकीच्या स्टेट मधले काही आहे की चेक करतोय। टोटल किती आरोपी अरेस्ट आहेत? टोटल 3 आरोपी आहे याच्यामध्ये 3च्या 3 अरेस्ट आहे आणि 100% मुद्देमाल याच्यामध्ये रिकव्हर आहे। नवी मुंबई परिसरामध्ये घरफोड्या आणि अशा प्रकारची दुकानं वगैरे हे सगळ्या गोष्टी आता अनेक वेळेला घडतात। असं वाटतं तुम्हाला की याच्यामध्ये गस्त वाढवण्याची गरज आहे? गस्त आम्ही जेवढी शक्य आहे मॅनपॉवरच्या अनुषंगाने तिथं करतोच आहे। पण मुद्दा असा आहे की बरीचशी पॉप्युलेशन जी आहे ती आपली मायग्रेटेड पॉप्युलेशन आहे। ती राहतात इथे आणि कामाला इतर ठिकाणी जातात। ते ज्या ठिकाणी राहायला आहे त्या ठिकाणी सोसायटीना वॉचमन नसतात। शेजारी पाजारी एकमेकांच्या आपलं कोण राहतं हे माहित नसतं। घरं ओसाड पडले म्हणजे घरफोड्या पण मॅक्झिमम तुम्ही बघा तर तुम्हाला दिवसाच्या घरफोड्या जास्त दिसेल कारण रात्री घरात कोण ना कोणी राहतो, दिवसा घरामध्ये कोणी राहत नाही। अशा परिसरामध्ये घरफोड्या होतात। म्हणून आपण जनतेला पण असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या घराची सुरक्षेसाठी योग्य कुलूप लावलंय किंवा कपाटामध्ये जर त्यांच्या काही वस्तू असतील तर त्याला प्रॉपर लॉक केलं का हे बघणेच आहे। आणि त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या येण्या जाण्याची माहिती त्यांच्या घरी असण्याबद्दलची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून वेळ प्रसंगी त्यांना तत्काळ मदत मिळू शकेल। आणि 112 हा आमचा नंबर आहे म्हणजे ज्याच्या घरी घरफोडी होते तो जरी घरी नसेल पण त्याच्या शेजारच्याला थोडी माहिती मिळाली त्यांनी सुद्धा पोलिसांना 112 वरती तत्काळ संपर्क करावा अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतो। काय वयाचे आहे त्याचं एज्युकेशन काय आहे कारण बेरोजगार हे सगळे चालक आहेत, हमाल आहे, वय वर्षांचे एक आरोपी 19 वर्षाचा आहे, एक 27 वर्षाचा आहे आणि एक 55 वर्षाचा आहे आणि तिघे जण चालक आणि हमाली
अशा प्रकारचे कामं एपीएमसी परिसरात करतात. हे हा परिसर जो जनता मार्केट हा गजबजलेला 12:30 म्हणजे रेखी केली होती का तिथे आश्रय घेऊन झोपले बाहेर नंतर सकाळी? नॅचरली कुठलाही चोर कुठल्याही दुकानात कुठली घरफोडी करण्याच्या आधी रेकी करतो. तसं अचानक आले आणि झालं असं होत नाही. येतात, बघतात त्या ठिकाणी किती गर्दी आहे, माल कसा आहे याची पण खात्री करतात आणि मग त्यानुसार सक्सेसफुली त्यांना ते चोरी करायसाठी काय करायला लागतं याच्याबद्दलचं प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची घरफोडी झाली असते. कितीच्या दरम्यान? टायमिंग काय? टायमिंग रात्रीच्या सुमारातली घरफोडी आहे, नाईट एचबीटी आहे. कारण आता शॉप जसं मी म्हटलं की घरात करायची असेल तर दिवसा, शॉपमध्ये करायची असेल तर रात्री, हे अशा प्रकारची कॅटेगरी ज्यावेळेस बंद राहतं. याच्या आधी काय गुन्हे त्यांनी दिलेत का? आहेत ना फुटेज.